आरोग्य व शारीरिक शिक्षण इयत्ता 10वी स्वाध्याय 6वा खेळ कौशल्याचा विकास. प्रश्न पहिला, कंसात दिलेल्या शब्दातून योग्य शब्द निवडून विधाने पूर्ण करा. 1. विजयी होण्यासाठी अंगभूत कौशल्याला रणनीती, डावपेच, व्यूहरचना यांची जोड दिल्याने खेळातील कार्यमान नक्की उंचावेल. 2. आयुष्यभर खेळातून क्रियाशील राहून आनंद मिळवायचा असेल तर शारीरिक सुदृढता वाढवण्यावर भर दिला पाहिजे. 3. खेळताना दुखापत टाळण्यासाठी संरक्षणाचे साहित्य वापरा. सुरक्षतेचे नियम पाळा. 4. हॉकी व फुटबॉलमध्ये बचाव, संरक्षण व आक्रमणासाठी वेगवेगळे खेळाडू असतात. प्रश्न दुसरा, थोडक्यात उत्तरे लिहा. 1. कोणताही खेळ खेळण्याचे महत्त्व तुमच्या शब्दात लिहा. नियमित खेळ खेळल्याने आपण अधिक सक्रिय आणि निरोगी राहू शकतो. खेळ हे आपल्याला वेळेचं बंधन, धैर्य, शिस्त आणि गटामध्ये काम करणे व एकमेकांना सहकार्य करणे इत्यादी महत्त्वपूर्ण गोष्टी शिकवतात. खेळ आत्मविश्वासाची पातळी वाढविण्यास आणि सुधारण्यास मदत करतात. नियमित खेळ खेळल्याने अनेक आजारापासून सुरक्षित राहण्यास मदत होते. 2. व्यायामापूर्वी वॉर्म अप करणे का आवश्यक असते? शारीरिक हालचालींपूर्वी वॉर्म अप करण्याचा उद्देश म्हणजे आपल्या निवडलेल्या क्रियाकलापांसाठी स्वतःला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तयार करणे. वॉर्मिंग केल्याने तुमच्या हृदयाचे ठोके वाढतात आणि त्यामुळे तुमचा रक्तप्रवाहही वाढतो. त्यामुळे तुमच्या स्नायूंमध्ये जास्त ऑक्सिजन पोहोचू शकतो. 3. खेळाची कौशल्य व डावपेच का शिकावेत याबद्दल तुमचे मत लिहा. खेळामध्ये कौशल्य व डावपेच देखील महत्त्वाची भूमिका बजावते आणि सकारात्मक परिणाम मिळवण्याची इच्छा असल्यास खेळाच्या पद्धती, विरोधी शक्ती आणि कमकुवतपणा आणि स्वतःची ताकद आणि कमकुवतपणा यासारख्या गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे. प्रत्येक खेळाची त्याच्या स्वरूपानुसार खेळण्याची एक पद्धत असते. काही डावपेच असतात. काही मूलभूत व आक्रमक कौशल्ये आत्मसात करावी लागतात. 4. परिवर्तित खेळ म्हणजे काय? तुम्ही कसा एखादा खेळ खेळला पाहिजे असेल माहिती असेल तर त्याविषयी थोडक्यात लिहा. भोवतालची परिस्थिती, हवामान, जागा, उपलब्ध साहित्य, खेळाडूंची संख्या त्यामुळे अडचणी येऊ शकतात. अशा वेळी खेळाचे नियम, साहित्य यात थोडे बदल करून खेळले जातात. त्यास परिवर्तित खेळ म्हणतात. लंगडी हा खेळ आम्ही लहान असताना नेहमी खेळायचो. जागा छोटी मोठी पाहून आम्ही नियम बदलून खेळायचो.